नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सावतामाळी मार्केट नूतनीकरण कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित बिल नामंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजुरी व नकाशा नसताना काम सुरू असल्याचे तसेच 3.5 कोटींचे रनिंग बिल जास्तीच्या मोजमापावर आधारित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई न केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वयंघोषित आणि भंपक धर्मयोद्धा अनुप अग्रवाल हे यांचं आणखीन एक पाप. विकासाच्या नावाखाली देवा धर्मांची मंदिरं नष्ट करायचं हे यांचं पाप निरंतर चालू आहे धुळ्यामध्ये. या ठिकाणी छोटेलाल हनुमान मंदिर आपण पाहत आहात. हे अतिशय जागरूक देवस्थान आहे. सावतामाळी मार्केट या ठिकाणी जे काम चालू आहे हे मंदिर अत्यंत छोटंसं परंतु अत्यंत जागृत असं आहे. याला हलवण्याचं तोडण्याचं काही कारण नसताना मंदिराचा सर्व परिसर आजपासून तोडायला सुरुवात झालेली आहे. आणि हे स्वतःला म्हणजे धर्माचे रक्षक समजणारे यांच्या हातूनच हे मंदिराचे नष्ट होत आहेत. याचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे. म्हणजे यांना देवाशी प्रेम नाही, धर्माशी प्रेम नाही, काही घेणं देणं नाही. जिथं पैसा कमवता येईल, जिथं नफा मिळत असेल त्यांनी इथं तोंड घालायचं, नफा कमवायचा आणि सोयीपुरतं देवा धर्माला पुढे करायचं. यासारखं पाप नाही. जर हे मंदिर हटवण्याचं तुम्ही थोडंसं बी डोक्यात आणलं तर आमचा त्या ठिकाणी तीव्र विरोध राहील. या ठिकाणी संघर्ष उभा राहिला तरी आम्हाला चालेल. धन्यवाद. सावतामाळी मार्केट या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आलो आहोत आणि कालच आम्ही या बोगस निकृष्ट अपूर्ण कामाचं जे बिल त्या ठिकाणी आम्ही पाहिलं महानगरपालिकेमध्ये तयार होताना. ते बिल तब्बल 3.5 कोटी रुपयाचं होतं म्हणून आमची हरकत होती. आम्ही या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी 48 पिलर या ठिकाणी उभे आहेत. ते अर्धे अपूर्ण. हे पिलर यांचं ओतीव काम आपण या शूटिंगमध्ये पाहत आहात. हा 48 पोलचा जर आपण समजा 1 लाख रुपये जरी खर्च धरला तो इतका येत नाही. 25-30 हजार रुपये आपलं रेटप्रमाणे त्याचे होतात. 1 लाख जरी धरला तर त्याची किंमत 50 लाखाच्या पुढे जात नाही. आणि असं असताना हे काम आहे सावतामाळी मल्टिप्लेक्स कॉम्प्लेक्सचं. ते 3 मजलीच्या वर होणार आहे हे काम. आणि आता या ठिकाणी 10% पण काम झालेलं नाही आहे. आणि हे 10 कोटीचं काम सांगण्यात येत आहे. म्हणजे 10% काम झालं नाही आणि 3.5 कोटी रुपये म्हणजे 40% रक्कम या ठिकाणी हडप झालेली आहे. आमचं पत्र गेल्यानंतर देखील आयुक्तांनी त्या ठिकाणी कालच्या काल ते पेमेंट केलं. याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. या कामाची मोजमाप हे दक्षता नियंत्रणकडे झालं पाहिजे. मेरीकडून नाशिक मुख्य अभियंत्याकडून याचं एस्टिमेट तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी होती. ते झालं नाही कारण की आयुक्तापासून अभियंत्यांपर्यंत हे सगळे खादाड पैसे खाणारे लोक हे यांना रक्त लागलेलं आहे पैसे खाण्याचं. आणि पैसे खाण्यासाठी त्यांनी आता या ठिकाणी कामाचा बंदा पडणार आहे 100% मी सांगतो. कारण की ठेकेदार पैसे घेऊन पोबारा करेल, अजून एक बिल काढेल, 2-4-5 कोटी काढून 10 कोटी तो पूर्ण करेल आणि हे काम आपण ठेवून तो चालला जाईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.